हरे कृष्ण. स्वागत आहे सर्वांचे. तर आपण आज आपला 5वा अध्याय बघणार आहोत. हा, ज्याचं नाव आहे कर्मयोग, म्हणजे कृष्ण भावना भावित क्रिया. हे आपण आपलं मंगलाचरण म्हणूया. अ, ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा नाही, वंदेहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं. श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण आपल्या प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते, ज्यांनी आपल्यासाठी हे सारं सोप्या भाषेत लिहिलं. पुन्हा आमच्या इस्कॉन बँगलोरच्या नामानिष्ठदास प्रभूजींना प्रणाम करते, ज्यांनी हा सुंदर उपक्रम राबवला. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या पूर्ण टीमला प्रणाम करते. आमच्या अन्वया माताजी, ज्यांच्याकडून मी गीता शिकले, त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सर्वजण जे वेळात वेळ काढून इथे येता, तुम्हाला सर्वांना पण प्रणाम. हा, तर आपण आपला आजचा अध्याय बघू. ओके. काल आपण काय बघितला होता? 4था अध्याय बघितला. तर माताजी पुढची स्लाइड घ्या. तुम्ही 4थ्या अध्यायामध्ये आपण कृष्णाने हे सांगितलं, काय सांगितलं की तुम्ही ज्ञान हे परंपरेतून घ्यायला पाहिजे. हा, आणि मग आपण बघितलं की भगवद्गीता पृथ्वीवर कशी आली. हा, पुन्हा हेही बघितलं की कृष्णानी म्हणजे गणित थोडं बघितलं आपण भगवद्गीतेचं. आठवतंय ना? तुम्ही पीडीएफ जेव्हा येईल ना, तेव्हा नक्की ती गणित ट्राय करा. हा, काळ विषयी सांगितलं कृष्णाने. हा, पुन्हा मग हे सांगितलं, काय म्हणतात ते, की आपल्याला क्रम सांगितलाय. पहिल्यांदा सूर्यदेव विवस्वानांना, मग त्याच्यानंतर मनूंना, मग त्यांनी मग मनूनी इक्ष्वाकूंना, आणि इक्ष्वाकूंपासून पृथ्वी तलावर आली, आणि पुढे मग राहिली भगवद्गीता पृथ्वीवर. पण तेव्हा आता आता म्हणतायत की मला ती तशी यथार्थ रूपात दिसत नाहीये, म्हणून अर्जुनाला परत एकदा सांगितली. तर असं आपण ते शिकलो. आणि कृष्णाने काय सांगितलं? तुम्हाला गुरु शिष्य परंपरेतून हे ज्ञान प्राप्त करायला हवं. आपण बघितलं की नाही? हा, त्याच्यानंतर कृष्णाने काय सांगितलं की वर्णाश्रम व्यवस्थेविषयी शिकलो. आणि आपण बघितलं की गुण कर्म विभागशः आहे. तुम्ही तुमचे गुण आणि कर्म कोणती तुम्हाला आवडतात ते ओळखा आणि चला पुढे. आणि त्याचं ध्येय वर्णाश्रम असतो. ते आश्रम हे, ह्या सगळ्याचं ध्येय तुम्ही कृष्णाशी जोडलं जाणं हे आहे मुख्य. भौतिक जीवनात
जीवन जगायला तर हवं, त्याच्यासाठी आहेत ते वर्णाश्रम धर्म. पण मुख्य त्याचं ध्येय काय आहे, तर तुम्ही कृष्णाशी जोडून घेणं. मग पुन्हा बघितलं, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तव तत् भजामहम. म्हणजे जसं तुम्ही कृष्णांना जसं भेटता, कृष्णही तुम्हाला तेवढंच प्रेम देतात, किंबहुना त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रेम देऊन भेटतात. मग थोडं कर्माविषयी शिकलो, आणि कर्माची गती खूप गहन आहे म्हणून कृष्णानेच सांगितलंय. आज आता नृग महाराजांची गोष्ट बघू आपण. त्यामुळे तुम्हाला ते कळेल की का कृष्ण म्हणतायत की तुम्ही सगळी कर्मफळ मला समर्पित अर्पित करा. हा, म्हणजे तुम्ही कर्म बंधनात अडकणार नाही. आणि कृष्णाने काय सांगितलं की तुम्ही गुरूंकडे जा. शेवटी आपण बघितलं ना, त्यांच्याकडून तुम्ही कर्म, विकर्म आणि अकर्म हे शिकायला हवं. हा, आणि मुख्य म्हणजे कर्माची तुम्ही बेरीज वजाबाकी नाही मांडू शकत. ती का कृष्णच म्हणाले की नाही की कर्मणा म्हणजे गहना कर्मणा गती, ती खूप गहन आहे, सोपी नाहीये ती कुणाला समजायला. तर कृष्ण असे म्हणतायत तर बघा कशी असेल ती. हा, त्यामुळे आपण कृष्ण भावना भावित कर्म करायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि मग कृष्णाने काय सांगितलं, 4.33 श्लोक. हा, की त्यागामुळे माताजी आमचं गेलं. तर त्यागामुळे आहे ना, हे होतं, तुम्हाला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. मला पीडीएफ ओपन करता येते, सॉरी हा. ती ह्याच्यावरून घेता का माताजी, लिंक वरून? नाही आम्ही ना, ते थांबतो थोडा वेळ. नाही, ते पीपीटी नाही आहे ना माताजी. ह्याचे आहे ना, आम- स्टार्टिंगचे आहेत ना, त्या पीपीटी नाही आहेत, पीडीएफ आहेत. हो का? हा. पूजा माताजींकडे मला म्हणालेल्या तुम्हाला ती लिंक पाठवतो म्हणून. हा, लिंक मिळाली तर बरं होईल. ठीक आहे, मी विचारून घेते त्यांना. हा, आणि जर का पाठवली ना त्यांनी, मला ऍक्च्युली म्हणाले आहे ना की ती ऑलरेडी पाठवली आहे तुम्हाला. बघा. चालेल चालेल. हा, तर आहे ना, त्यागामुळे दिव्य ज्ञानाची, म्हणजे तुम्ही कुठलेही यज्ञ केला, 4.33 श्लोक आहे तो, तुम्ही पण थोडं वाचा की ते सगळे वेगवेगळे यज्ञ, म्हणजे तुम्ही ते सगळे कर्म यज्ञ म्हणजे कर्मकांड, किंवा स्वाध्याय म्हणजे तुम्ही स्वतः वेदांचा वगैरे अभ्यास करा, किंवा तुम्ही दान धर्म करा. ह्या सगळ्याने तुम्ही ज्ञान म्हणजे ज्ञान ह्याच्यात येणार. हा, मग त्यामुळे सगळ्या यज्ञांचं तुम्हाला शेवट तुम्ही कुठं पोहोचणार आहात, ज्ञान यज्ञामध्ये. ओके. मग ते पुढे कृष्णाने काय सांगितलं, हे पारंपरिक ज्ञानाचा सारांश म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळवण्यासाठी कुठं जावं लागणार, त्यागामुळे ज्ञान प्राप्त होतं. पण ते कुठून मिळणार, गुरूंकडे जावं लागणार. कृष्णाने काय सांगितलं, गुरूंकडे जा, नम्रतेने जिज्ञासा करा, आणि त्यांची सेवा करा, सांगितलं की नाही कृष्णाने. तर हा झाला कालचा अध्याय. हे थोडं आपण इतिहास बघितला ह्यांचा, गीतेचा, आणि थोड्या म्हणजे हे कृष्णाने स्थापन केलेल्या परंपरा बघितल्या. हेही बघितलं की त्या गुरु शिष्य हे स्थापन केलेल्या परंपरांमधून कुठूनही घ्या तुम्ही गीतेचं ज्ञान, पण प्रमाणित गुरु शिष्य परंपरेतून ऑफकोर्स घ्यायला हवं. तरच ते आपल्या हृदयामध्ये उतरतं. हा, ओके. मग आता माताजी घ्या पुढची स्लाइड. आपण आज बघूया आता अर्जुनाचा जो काल होता ना, तसंच प्रभुपाद स्वामी, हे आपले इस्कॉन मँगलोरचे राधा गोविंद. हा, घ्या माताजी पुढे. हा, आता आज आहे ना, अर्जुन काय म्हणतोय, मग आता तुम्ही म्हणताय ना, 4.33 तो श्लोक आहे की सगळे यज्ञ शेवटी ज्ञान यज्ञामध्येच जात आहेत. तर मग तो विचारतोय की मग मग तुम्ही मला कर्म कशाला करायला सांगताय, की युद्ध कर, म्हणून अर्जुना ज्ञानात स्थित हो आणि तू युद्ध कर, त्यापेक्षा संन्यासच घेतो असं. हा, मग त्याच्या त्या प्रश्नाचं पण उत्तर कृष्णाने दिलंय की कर्मयोग विशिष्टते, म्हणजे तेही आपण बघू कृष्ण त्याच्या या प्रश्नाला काय उत्तर देतात, का देतात. आणि मग आपल्याला कर्म कांड नकोय. कृष्ण काय म्हणतात, तुम्ही निष्काम कर्म करायला, म्हणजे हा योग, आता तुम्ही म्हणणार ऑलरेडी आपण कर्मयोग बघितलाय, मग परत का बघतोय. तर हा आपल्याला आणि खोलात जाऊन म्हणजे कर्मयोगाविषयी सांगतो. हा, की कसं तुम्ही कृष्ण भावना भावित जीवन जगायला हवं. ओके.
आणि मग यामध्ये ना शांती मंत्र सांगितलेला आहे. 5.29वा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये आपण शांती मंत्र शिकू, ज्याला म्हणतात त्या श्लोकाला शांती मंत्र. हा तो बघू आपण. की कृष्ण भावना भावीतच जीवनामध्ये सर्वोच्च शांती प्राप्त होते. मग आता जी पुढची स्लाइड घ्या. हा आता ना, हा अर्जुनाचा ऍक्च्युली गोंधळ उडालेला आहे. तर आपण थोडस हे मी तुम्हाला आता म्हंटल ना, ते वाचणार माताजी तुम्ही. हरे कृष्ण. अर्जुन उवाच संन्यास कर्माण कृष्ण पूर्णयोगेश संशसि यच्चेय यत्योरेक तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. आता तुम्ही कृपया मला निश्चितपणे सांगाल की या दोघांपैकी कोणता अधिक फायदेशीर आहे. हरे कृष्णा. हा म्हणजे अर्जुन असा चौकस बुद्धीचा आहे. तो लक्ष देऊन ऐकतोय की कृष्ण काय सांगतायत ते. त्यामुळे आता तो काय म्हणतो पहिल्यांदा म्हणजे बघा आता, अर्जुन म्हणाला की मला करुणा येते. तेव्हा कृष्णाने त्याला सांगितलं ना की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे, आत्म्याचं ज्ञान दिलं. त्याच्यानंतर तो म्हणाला करुणानंतर की मी पाप का घेऊ, तर पुन्हा म्हणाले की आपण कृष्णाची आज्ञा करताना तुम्ही जे करता त्यामध्ये पाप लागत नाही. मग म्हणाले आनंद वाटत नाही, तेव्हा म्हणाले की तुला काय प्रॉब्लेम आहे की दोन्ही मध्ये तर तुझा हेच आहे, म्हणजे तू मृत्यू पावलास तर स्वर्गीय सुखाचा आनंद, जर का जिंकलास तर पृथ्वीचं राज्य. मग का आनंद नाही म्हणतोय तू, अज्ञानात आहेस म्हणून आनंद नाही म्हणत आहेस. हा, मग असमंजस मध्ये होतो. तर म्हणाले की तुझी बुद्धीला पाटे फुटले, तू स्थितप्रज्ञ बनत नाही मुनींना, म्हणजे स्थितप्रज्ञ नाहीयेस. मग स्थितप्रज्ञ मुनी कसे असतात ते सांगितलं. मग त्याच्यानंतर पारिवारिक परंपरांविषयी सांगितलं की तुझ्या आचरणातून तू आदर्श प्रस्थापित कर. मग हे अर्जुनाला कन्फ्युज होतोय, कधी संन्यास घ्या म्हणजे कधी म्हणतायत की ज्ञान योग चांगला, कधी म्हणतायत की नाही आपण कर्तव्य करायलाच हवं. आणि कृष्ण तर गीता तुम्हाला कधीच सांगणार नाही की तुम्ही तुमच्या कर्तव्याच्या मार्गावरून बाजूला व्हा. हा, किंवा हे सोडा ते सोडा असं नाहीये, कोणच नाही, कुठेच नाही सांगितलेलं काय सोडून तुम्ही निघून जा. हा, तर जिथे आहात तिथून कर्तव्याच्या मार्गावर चालत आपल्याला कृष्णांशी जोडून घ्यायचं. तर ते बघूया. हा, पुढच्या स्लाइड मध्ये श्लोकांचे नंबर दिलेत की कसं कसं तो कन्फ्युज होतोय. माताजी पुढची स्लाइड घ्या तुम्ही. हा हा, हे आता मी तुम्हाला सांगितलं. आता हे हरे बघा, हा कृष्ण. 3.17 आणि 3.18 मध्ये सांगितलंय आत्म्याचं ज्ञान. हे वाचूया, फक्त वाचा माताजी. हरे कृष्ण. परंतु जो आत्म्यात रममाण झाला आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे आणि जो केवळ आत्म्यातच तृप्त असतो, पूर्ण तृप्त असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य नसते. आत्मसाक्षात्कार झालेल्या मनुष्याला त्याचे विहित कर्तव्य पार पाडण्याचा कोणताही हेतू नसतो किंवा असे कार्य न करण्याचे कोणतेही कारण नसते. तसेच त्याला इतर सजीवांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. हरे कृष्णा. हा, हे आता आत्मसाक्षात्काराविषयी सांगितलं की म्हणजे त्यांना कुठलंच कर्म करायची गरज नाही किंवा कशावरच अवलंबून राहायची गरज नाही. हे सगळं आता आपण बघितलंय. हा, मग आता पुढचे म्हणजे हे ह्या श्लोकांमुळे त्याला कळत नाही, मग त्याचं मन थोडस ओढ घेत आहे की मग कशाला युद्ध करूया, आपण हे करू शकतो. आता हे वाचा माताजी. हा, हरे कृष्णा. हे परंतप, केवळ द्रव्ययज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्था, सर्व कर्मयज्ञाचे पर्यावसन दिव्य ज्ञानामध्ये होते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हा, तर आता हे काल मी आपण बघितला होता. मग तो म्हणतोय की सगळ्याच यज्ञांचा पर्यावसन शेवटी दिव्य ज्ञानामध्येच होतंय, तर मी ज्ञानच घेतो. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्णा. म्हणून अज्ञानामुळे तुमच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या शंकांचे ज्ञानाच्या शस्त्राने नाश केले पाहिजे. हे भरत, योगाने सज्ज होऊन उभे राहा आणि लढा. हरे कृष्णा.
हा, आता हे सांगितलंय असंच कालच्याच अध्यायात की ज्ञानाच्या शस्त्राने तुम्ही तुमच्या ज्या हृदयात मनातल्या शंका आहेत ना त्या बाजूला करा. म्हणजे आणि म्हणजे ज्ञानात स्थित व्हा. पण आणि काय म्हणतात, आणि योगाने सज्जवून उभे राहा आणि लढा. त्यामुळे अर्जुनाचं मन म्हणतंय मग मी ज्ञानातच स्थित होतो, मी लढू कशाला. हा, म्हणून तो आता आपण मगाशी बघितला तो पहिल्या 5.1 मधला प्रश्न विचारतो. आता कृष्ण काय उत्तर देतात ते बघूया. हा, घ्या माताची पुढची स्लाईड. हा, हे सगळे ते हे आहेत म्हणजे अर्जुनाचे हे. गैरसमज. हा, गैरसमज तुम्ही वाचा माताजी, तुम्ही पण सगळ्यांनी ते श्लोकांचे नंबर लक्षात ठेवा. हा, वाचा माताजी. हरे कृष्णा. अर्जुनाचे गैरसमज. कोरड्या मानसिक अनुमानापेक्षा भक्तिसेवा उत्तम. दुसरा अध्याय, श्लोक 11 to 30. कृष्णाने वर्णन केलेले आत्म्याचे ज्ञान. दुसरा श्लोक 31 ते 37. विहित कर्तव्य स्पष्ट केलेले आहेत. दुसरा अध्याय, श्लोक 42 ते 45. फलदायी क्रियाकल्पामुळे आत्म्याचे फळ अडकणे. दुसरा अध्याय, श्लोक 46 ते 53. भक्ती सेवेद्वारे कर्मफळातून मुक्तीची प्रक्रिया स्पष्ट करते. तिसरा अध्याय, श्लोक 17 ते 18 मध्ये ज्ञानातील व्यक्तीसाठी कोणतेही कर्तव्य नाही हे स्पष्ट केले आहे. अध्याय 4, श्लोक क्रमांक 33 मध्ये स्पष्ट केले आहे. सर्व यज्ञाचा शेवट ज्ञानप्राप्तीत होतो. सर्व कर्मयज्ञाचे पर्यावसान दिव्य ज्ञानामध्ये होते. आणि चौथ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात कृष्णाने पुन्हा अर्जुनाला उठून युद्ध करण्यास सांगितले. त्यामुळे अर्जुन गोंधळात पडला आहे. संन्यास घ्या किंवा काम करा. काम युद्ध. हरे कृष्णा. हरे कृष्ण. शर्मिला माताजी, आम्हाला आला रेश्मा माताजींचा आवाज. माझा पण येतोय ना माताजी आवाज? हो माताजी, आवाज येतो. हो, येतोय माताजी. हा, मग शर्मिला माताजी तुम्ही एक काम करा, इंटरनेट खरंच स्टेबल नाही आमच्या इथे, पण खूप पाऊस सुरू आहे. तुम्ही लिव्ह करून परत जॉईन व्हा. बघा मग तुमचं इंटरनेट कनेक्शन होईल व्यवस्थित. हा, ओके. चालेल. हा, घ्या माताजी. हा, हे सगळे गोंधळ झालाय अर्जुनाचा त्यामुळे. हा, तर आपण बघूया पुढे. मी युद्ध करू की संन्यास घेऊ, आणि संन्यास म्हणजे त्याला काय वाटतं की संन्यास घेणं म्हणजे सगळ्यापासून लांब वनात जाणं. आता हे वाचा माताजी. हरे कृष्णा. श्री भगवान युवाच. संन्यास कर्म योग्यस्य निःश्रेयस्करवानुभो तयस्तु कर्म संन्यास सत्कर्म योगो विशेष्यते. हरे कृष्णा. परमात्म्याने उत्तर दिले, कर्माचा त्याग आणि भक्ती हे दोन्ही मुक्तीसाठी चांगले आहेत, परंतु या दोघांपैकी भक्ती सेवेतील कार्य कर्म त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. हरे कृष्णा. हा, इथे बघा कृष्णाने सरळ उत्तर दिलेलं आहे. म्हणजे असं नाहीये की त्याला फाटे फुटलेत त्या उत्तरामध्ये. बघा ते काय म्हणतात की कर्माचा त्याग. आता कर्माचा त्याग म्हणजे कोण? जे ब्रह्मस्तरावर असतात, जे ह्या भौतिक सृष्टीमध्ये त्रास त्यांनी ओळखलेले असतात, पण ते काय करतात, एकटे वनांमध्ये जातात आणि ह्या जगाशी संबंध तोडून परमात्म्याशी जोडायचा प्रयत्न करतात, पण फक्त एकट्यासाठी, स्वतःसाठी. म्हणजे त्यांना इथलं काही नको असतो, परमात्म्याशी संपर्क हवा असतो. हा, आणि ते इथले पैसे कमावणे, कुटुंब असणे वगैरे असलं काही जबाबदाऱ्या वगैरे नको, म्हणजे त्यांना इथे गुंतायचं नसतं. पूर्ण कर्माचा त्याग करतात. हा, हा प्रकार एक झाला. आणि भक्ती म्हणजे काय, तुम्ही लक्षात ठेवा, भक्तीची व्याख्या काय आहे, तर कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. हं? तुम्ही भक्तीने, भक्ती आहे माझी, भक्ती आहे असं करत तोंडाने म्हणून नाही चालणार, तर तुम्ही त्यांची सेवा प्रत्यक्षात करायला हवी. हा, मग इथे कृष्ण काय सांगतायत, कर्माचा त्याग आणि भक्ती हे इथून म्हणजे हा जो जन्म मृत्यूचा फेरा आहे ह्यातल्या मुक्तीसाठी चांगले आहेत. हा, पण या दोघांपैकी भक्ती सेवेतील कार्य कर्म त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. हा, हे कर्म त्यागापेक्षा तुम्ही भक्ती सेवा करणं श्रेष्ठ आहे असं कृष्ण सांगतायत. त्यासाठी म्हणजे सगळं सोडून वनात जायची बिलकुल आवश्यकता नाहीये. आणि तुम्हाला वनात जाण्याचं आपण उद्या ध्यान योगामध्ये नक्की बघू ते व्यवस्थित. तितकं सोपं नसतं ते. वैराग्य असावं लागतं आपल्यामध्ये, ते थोडेसे ते गुण असावे लागतात तुमच्यामध्ये. हा, ते वैराग्य, तो निर्भीडपणा वगैरे. ओके, त्यामुळे इथे पण तरी पण कृष्ण काय सांगतायत की भक्ती सेवेतील कार्य हे श्रेष्ठ आहे.
माताजी पुढची स्लाइड घ्या. आणि हा कलियुगाचा धर्म नाहीये, हा धर्म कुणाचा आहे? तर ह्याच्यातला मी तुम्हाला काल जरा समजावून सांगितलं होतं ना, सत्ययुगातला धर्म आहे तो ध्यान धारणा. तेव्हा तसं सराउंडिंग होतं. हा, आता ही नृग महाराजांची गोष्ट ना खूप काही शिकवून जाते. हे जे आपण हे पहिले भगवद्गीतेचे ना पहिले 6 अध्याय म्हणजे काल पर्यंतचे जे आपण अध्याय सॉरी काल नाही, आपण पहिले 6 पर्यंत उद्याच्या अध्यायापर्यंत जे शिकणार त्याला कर्मयोग म्हणतात. की कसं आपण कर्मांद्वारे कृष्णांशी जोडून घ्यायचं. हा, मग हे कर्मयोगाविषयी का म्हणतायत कृष्ण की तुम्ही सर्व फळं मला अर्पण करा, मला अर्पण करा. कृष्णांना कशाची कमी नाही आणि त्यांना कशाची आसक्ती पण नाही. ते परम वैरागी आहेत, पण आपल्या चांगल्यासाठी सांगतायत. आता ही नृग महाराजांची गोष्ट आहे का, म्हणजे तुम्हाला ते डिटेल कळणार. मग ना हे खूप चांगले राजे असतात. ही भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये गोष्ट येते. तर हे म्हणजे राजे म्हणजे कसे माहितीये, ते तेव्हा पूर्वीचे जे राजे असायचे तसेच, की त्यांची प्रजा कशी सुखात राहील एवढंच त्यांचं ध्येय होतं. अगदी वेषांतर करून वगैरे पण फिरायचे, की तशी प्रजा एकदम सुखीच होती, पण त्यातनं पण कोण दुःखी नाहीये ना, असेल तर काय प्रॉब्लेम आहे त्याचा वगैरे असं. आणि ह्यांना ना दानधर्म करायची खूप आवड होती. पुण्यासाठी खूप दानधर्म करायचे. आणि भागवतम मध्ये वर्णन आहे की जसा पाऊस पडतोय ना, तशा पावसाच्या धारांसारखं सतत दानधर्म, मोठा खूप दानधर्म करायचे. मग आहे ना, एक दिवस काय करत होते, एक दिवस पहा, सकाळी स्वतःच्या राजवाड्यासमोर ना गायींच्या अशा हे तयार केलेल्या, गट गट गायींचे तयार केलेले. आणि गायी अशा सोन्या नाण्याने मढवलेल्या अशा त्या गायी होत्या. आणि एका ब्राह्मणाला एक गट असं देत होते दान. हा, मग काय होतं, एक हे येतो, म्हणजे एक ब्राह्मण येतो, त्याला ते देतात. मग तो तो घेऊन पुढे जातो त्या गायी, मागून येणाऱ्याला दुसरा देतात. तोपर्यंत ती जी पुढची असते ना गेलेला ब्राह्मण, त्यातली एक गाय मागे येते आणि ह्या दुसऱ्या ब्राह्मणाच्या गायींमध्ये मिसळते. मग तो ब्राह्मण परत येतो आणि तो म्हणतो की असं झालंय की माझ्यातली एक गाय आहे ना ह्या दुसऱ्या ब्राह्मणाच्या गायींच्या मध्ये मिसळली आहे, मला ती परत द्या. राजा म्हणतो ह्या ब्राह्मणाला, ठीक आहे, त्याची गाय परत दे. तर हा ब्राह्मण म्हणतो, असा कसा तू राजा, एकदा दान मला दिलंयस ते दुसऱ्याला द्यायला लावतोयस, असं कधी असतं का? एकदा दान दिलं ते दिलं. मग हा राजा म्हणतो, ठीक आहे, ती गाय काय तो देत नाही, मी तुला त्याच्याऐवजी दुसऱ्या भरपूर गायी देतो. तर हा ब्राह्मण अडून बसतो पहिला, की मला माझीच गाय हवी. मग हा राजा त्या दोघांना विनंती करून बघतो, दोघेही ऐकत नाहीत आणि दोघेही असंतुष्ट राहतात आणि आपल्या आपल्या गायी घेऊन जातात. हा, मग त्याच्यानंतर राजा काय स्वतःची कर्तव्य करतच राहतो. आणि मग जेव्हा राजाचा मृत्यू होतो, तेव्हा यमराज राजाला काय म्हणतात, की चारी तर पुण्यकर्म आहेत, पण एक पाप कर्म पण झालेलं आहे. मग तुला कशाचं फळ हवं आधी, पुण्यकर्मांचं की पाप कर्मांचं? राजा म्हणतो, मी पाप कर्म काय आहे त्याचं घेतो आधी. मग यमराज म्हणतात की तुला त्या ब्राह्मणांना असंतुष्ट ठेवल्यामुळे तुला एका मोठ्या सरडा बनून एका अंधाऱ्या विहिरीत राहावं लागणार. आणि द्वापार युगामध्ये जेव्हा कृष्ण येतील तेव्हा त्यांच्या हस्ते तुझा उद्धार होईल. मग अशी कित्येक वर्ष तो त्या अंधाऱ्या विहिरीत असतो सरडा. मग द्वापार युगामध्ये एकदा कृष्णाच्या घरातली मुलं ना असंच खेळत असतात आणि त्यांचा बॉल पडतो, म्हणजे काहीतरी त्या विहिरीच्या इकडे पडतं वगैरे. ती त्या विहिरीकडे धावत येतात आणि वाकून बघतात, अंधारी असते, बिन पाण्याची, पाणी नसलेली विहीर. मग ते बघतात तर त्या विहिरीमध्ये एक मोठा आकाराने सरडा असतो. त्यांना खूप विचित्र वाटतं की काय हा वेगळाच प्राणी आहे. ते त्याला बाहेर काढायला बघतात, पण मुलं लहान असतात, त्यांना ते काही जमत नाही. मग ती धावत राजवाड्याकडे येतात आणि वडिलांना सांगतात असं असं. मग आता कृष्ण तर त्रिकालदर्शी आहेत. कृष्ण म्हणतात, चला मी येतो बघायला. आणि कृष्ण येतात आणि विहिरीत वाकतात आणि स्वतःच्या हाताचा त्या सरड्याला स्पर्श करतात. मग जेव्हा सरड्याला कृष्णांचा स्पर्श होतो ना, तेव्हा तो एक असा दिव्य देह प्राप्त करून ना त्यांच्या समोर बाहेर असा म्हणजे उभा राहतो आणि कृष्णांना प्रणाम करतो.
आणि म्हणतो "हे मी जे काही केलं ते सारं कृष्णा तुमच्या चरणांवर अर्पण करतो." हा, म्हणजे आपण जेव्हा जनसेवा हीच माधव सेवा म्हणजे असं मानतो, तर तुम्हाला आता हे नृगराजांना मग कृष्ण सांगतात की तुम्ही आता हे झालाय म्हणजे मुक्त झालाय आणि तुम्ही तुमच्या कर्मांप्रमाणे जा स्वर्ग लोकात आणि स्वर्गाचा आनंद घ्या. मग नृगराजा स्वर्गामध्ये निघून जातात. आपण मग मात्र कृष्ण भावना भावित झालेले असतात हा, कृष्णाला जोडून घेतात स्वतःला, कृष्णांच्या चरणांवर तिथे सगळं समर्पित करतात. तर आता आलं ना लक्षात की एक फक्त चूक झाली होती, त्याच्यासाठी चरण्याचा जन्म घ्यावा लागला. तर असं असतं, तुमच्या चांगल्या कर्मांची पण फळं भोगायला तुम्हाला इथे जन्म घ्यावा लागतो आणि वाईट कर्मांची पण फळं भोगायला आपल्याला इथे जन्म घ्यावा लागतो. मी म्हंटल ना, चांगल्या कर्मातून वाईट कर्म वजा नाही होत. मी सगळीच चांगली करतो तसं नाही, त्या दोघांनाही सेपरेट भोगण्यासाठी तुम्हाला जन्म घ्यावा लागणार. म्हणून ह्या कर्म बंधनं लागू नयेत म्हणून आपण आपलं कर्म ही कृष्णांना अर्पण करायची असतात. हा, आता आलं ना लक्षात. मग ज्यांना जनसेवा करायची खूप आवड आहे त्यांनी पण माध्यम हे आधी कृष्णांना, कृष्ण हवेत म्हणजे आधी कृष्णांना अर्पण करायला हवं सारं आणि मग ज्यांना मदत करायची आहे त्यांना करा. कारण कसं आहे माहित आहे, इथे हा जो शरीर आपल्याला मिळालंय ना, की मी दान करतोय असं जर का तुमचं असेल किंवा मी कुटुंब सांभाळतोय, मी अभ्यास करतोय, हा जो मी असतो ना तो तुम्हाला कृष्णांपासून लांब करतो. इथे ना माझं काही नसतं, हे जे शरीर आहे, नारदानी खूप छान सांगितलंय पुढे की हे जे शरीर आहे ना, हे आपण काय करतो, मृत्यू झाला की अग्नीला अर्पण करतो किंवा पारसी वगैरे लोक ते प्राण्यांना वगैरे असं ते देतात ना. मग मला तर असं मग ते अग्नीला अर्पण केलं तर पंचमहाभूतांचं झालं. मग ते हेच अग्नीचं आहे का? तर अग्नीचं पण नाहीये, ते थोडंच अग्नीने तयार केलंय. हा, अग्नी कुणापासून नंतर आपण बघू, हे सारे निर्माण कुणी केलंय? तर कृष्णाने निर्माण केलंय. हे शरीर आपलं ओरिजिनल कृष्णांच्या ह्याच्यापासून म्हणजे ही पंचमहाभूत, ही पृथ्वी हेच मुळात त्यांनी तयार केलंय. त्यामुळे इथं इवन आत्मा, आत्मा हा पण कृष्णांचा अंश आहे. मग आपलं काय आहे? हा, पुढे आपण बघूच 8व्या अध्यायात वगैरे मन बुद्धी अहंकार सगळी इंद्रियांचे स्वामी हे पण कृष्णच आहे. हा, मग आपल्याला काय आहे आपलं? त्यामुळे आपण हे हे ज्ञान आहे की ज्ञान मिळवायचंय म्हणजे काय, की हे मी कृष्णांचा आहे असं, म्हणजे मी कृष्णांचा नित्य दास आहे. हे जे आपल्याला दिलंय सारं हे कृष्णाने दिलंय आणि कर्तव्याच्या मार्गावर चालताना आपल्याला नेहमी त्यामुळे कृष्णांची आठवण राहायला हवी. ओके, जे आणि इथं मुळातच तुम्हाला जे काय मिळतं हे एक जबाबदारी म्हणून मिळतं, पुढच्यांच्या हातून सोपवून निघून जायचं असतं एवढंच. आणि आपली कर्तव्य व्यवस्थित करायची. ओके, माताजी पुढची जी आहे. हरे कृष्ण. त्यागाची योग्य समज. प्रपंचता या बुद्ध्या हरी संबंधी वस्तूना मुमुक्षोभी परित्योग्यो वैराग्य फाल्गु कथ्यते. हरे कृष्णा. मोक्ष प्राप्तीसाठी असलेले लोक जेव्हा परमात्म्याशी संबंधित गोष्टींचा त्याग करतात व असे मानतात की त्या गोष्टी भौतिक आहेत, तेव्हा त्यांचा त्याग अपूर्ण असे म्हणतात. हरे कृष्णा. आता ना तुम्ही मोक्षाचं पण ध्येय खरं तर ठेवता नाही. भक्ती ही कृष्णांची आनंदासाठी करायची असते. हा, आत्म्याचा आवाज ऐकून आत्म्याच्या आनंदासाठी हे शरीर इंद्रिय वापरायला हवी. हा, आणि जर का तुम्ही मोक्षासाठी हे सगळं करत असाल आणि मग तुम्ही इथल्या सगळ्या भौतिक गोष्टीची, भौतिक नात्या संबंधांशी सगळ्याशी बाजूला होता, त्यांच्यापासून अलग होता. हा, तेव्हा कृष्ण काय म्हणतात आणि ह्या सगळ्या गोष्टींना भौतिक समजता. भौतिक आहेत त्या, नाही असं नाही, पण त्याचा उपयोग आपण भक्तीसाठी करायला हवा. कृष्ण म्हणतात की असा त्याग आहे ना हा अपूर्ण आहे, त्याला फल्गू वैराग्य म्हणतायत बघा कृष्ण. म्हणजे इथं तुम्हाला मोक्षाची ओढ आहे.
हा, आणि तुम्ही जे तुम्हाला जीवन मिळालं ते समाज कल्याणासाठी नाही वापरलं तुम्ही. हा, मनुष्य जिथे जन्म हा थोडा उच्च हे आहे. हा फक्त मी आणि माझं करायला नाही मिळालेला, हिच्याकडून काहीतरी असं अपेक्षित हरे कृष्ण माताजी. जीवन तुमची जी कर्तव्य आहेत ना त्याचा हे नाही करायला पाहिजे तुम्ही, तिरस्कार. आता इथं अर्जुनाला कृष्ण हे का सांगतायत माहित आहे, की अर्जुनही त्याचं बुद्धी युद्ध करण्याचं जे कर्तव्य आहे ना त्याचा तिरस्कार करतो. हा, तर कृष्ण सांगतायत की असं नाही करू शकत तू. आणि कुणीच आहे. मग तू जर का ह्या वेळेला निघून गेलास तर तुझा त्याग अपूर्ण समजला जाणार. फल्गू वैराग्य म्हणजे मर्कट वैराग्य वगैरे म्हणतात तसं आहे ते. फक्त मिथ्याचार बनणार तो. ओके. आपल्याला कसं आहे, तुमच्या कर्तव्याच्या मार्गावर चालून सगळं करायला हवं. हम्म. घ्या वाटायची पुढची स्लाईड. हरे कृष्ण. कर्मयोगी कर्मसन्यास नेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न काणशती निर्दद हुई महाबाहो सुख बंधात्म प्रम्यते. हरे कृष्णा. जो आपल्या कर्माचा द्वेष करत नाही किंवा त्याच्या फळाची इच्छाही करत नाही तो सदैव संन्यासी समजला जातो. हे पराक्रमी अर्जुना, सर्व द्वैतापासून मुक्त झालेला असा मनुष्य भौतिक बंधनावर सहज विजय मिळवून पूर्णपणे मुक्त होतो. परिणामाचा त्याग करा, कृतीचा नाही. हरे कृष्णा. तर हरे कृष्ण, हे बघा, हा खरा तुम्हाला संन्यासच घ्यायचा आहे ना, वैराग्य हवंय ना, हे वैराग्य आहे. तुम्ही तुमच्या कर्माचा द्वेष नका करू. ओके. जसं आताच म्हंटल ना, मी अर्जुन करतोय. तर आपल्याला कृष्ण काय सांगतायत, की जो कर्माचा द्वेषही करत नाही आणि त्याच्यातनं प्राप्त होणाऱ्या फळांच्या आसक्तीमध्ये पण नसतो, तो सदैवच संन्यासी आहे. मग तो कुठेही असू दे, तो गृहस्थ असू दे, तो शिकत असू दे, तो कोणही कसाही. तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही वर्किंग आहात, तुम्ही कायही आहात, तर तुम्ही तुमच्या चॉईसने स्वीकारलंय ना ते. मग तुम्ही कसा द्वेष करू शकता? त्याचा द्वेष न करता ते अगदी योग्य प्रकारे करायला हवा. तर तुमची कर्तव्य आहे की तुमची जी ड्युटी आहे ती तुम्ही योग्य प्रकारे करायला हवी. त्याचा द्वेषही करायचा नाही, आणि एकदा ती परफेक्ट केली ना की ते काय, त्याच्या फळांमध्ये पण डोकं नाही घालायचं. मग पुढची पुढची कामं करत राहायची. तुमची बाजू तुम्ही पूर्ण केली ना, मग झालं. तर अशांना कृष्ण सदैव संन्यासी समज म्हणतायत बघा. हा, आणि हे पराक्रमी अर्जुना, अशा सर्व द्वैतांपासून मुक्त झालेला असा मनुष्य ना भौतिक बंधनांवर सहज विजय मिळवून पूर्ण मुक्त होतो. हे संत असतात असे. आता प्रभुपाद स्वामी बघा, प्रभुपाद स्वामींना एकदा एक हे विचारतो सुद्धा, पत्रकार आलेला असतो. तर पत्रकार म्हणतो की असे असतात का संन्यासी, तुम्ही कसे गाडीतून वगैरे फिरता, विमानातनं पण फिरता गरज पडेल तेव्हा, आणि मग तुमची मंदिरं बघा किती मोठे, केवढे मोठे मोठे आहेत. तर प्रभुपाद स्वामी सांगतात की त्यांच्या शिष्याला सांग बरं आपल्या. मग शिष्य सांगतात, आमच्याकडे इतक्या इतक्या गाड्या आहेत आणि एक तर गाडी आमची सोन्याची आहे म्हणून. हा, पण मग प्रभुपाद स्वामी सांगतात की आहे, मान्य आहे, पण आम्ही त्याचा वापर कशासाठी करतो. तर जी लोक अगदी लांब पर्यंत जाऊन, ज्यांच्यापर्यंत कोणही जाऊन त्यांना आपण कोण आहोत, कृष्ण काय आहे, म्हणजे हे जे काही काही कोण सांगत नाही अशांपर्यंत पण जातो आम्ही. त्यांना कृष्ण भावना सांगतो. पुन्हा पुस्तकांचं डिस्ट्रीब्युशन करतो, ह्यासाठी वापरतो. प्रभुपाद स्वामींचं कधीही कुठल्या बँकेमध्ये अकाउंट नव्हतं, स्वतःचा असा 1 रुपया नव्हता त्यांचा. हा, तर हे असे असतात संन्यासी. त्यांनी काय करायचं सोडलं होतं का? आता हेच बघा, हे गुगल, हे झूम, हे इंटरनेट, हे आपण जेव्हा चांगल्या गोष्टींसाठी वापरतोय तर ते वापरायला कोणी आपल्याला अडवलेलं नाहीये. हा, तर असा असतो. तर मग कृष्ण म्हणतात असे लोक हे सदैव संन्यासीच असतात. तर प्रभुपाद स्वामींचे चरित्र बघाल तर ते जेव्हा ते सॉरी अमेरिकेमध्ये ज्यांच्या बरोबर सुरुवातीला राहत होते
ती हिप्पी लोक होती, त्यांचे जीवन आणि भारतीय जीवनशैली यात जमीन आसमानाचा फरक होता. म्हणजे मांसाहार, व्यसन, मद्यपान आणि नशे, ड्रग्ज, पुन्हा त्यांचे अवैध संबंध, स्त्रियांचे पुरुषांशी, पुरुषांचे स्त्रियांशी, असे म्हणजे असे ते होते. तरी पण म्हणजे असा तो देश. मग प्रभुपाद स्वामी तिथे पण चिखलातल्या कमळासारखेच राहिले. त्यांनी त्यातलं काय घेतलं नाही, उलट त्यांना शुद्ध भक्ती दिली. त्या अशा दलदलीतल्या जीवनातून बाहेर काढून एक शुद्ध आचरण करायला शिकवलं, माणसात आणलं. हा, तर ह्याला म्हणायचं की तुम्ही भक्ती सेवेमध्ये जोडून घेतलं, तुम्ही हे असे आहात तरी संन्यासीच आहात. हा, घ्या वाटाची पुढची स्लाइड. त्यासाठी काही सोडून जायची नाही आवश्यकता तुम्हाला. हम्म. हे ना इथे नामाचार्य हरिदास ठाकूरांची ही गोष्ट आहे. हे हरिदास ठाकूर ना जेव्हा चैतन्य महाप्रभू पश्चिम बंगाल प्रांतात आपले झाले ना, तेव्हा त्यांच्याच ह्याच्यात हे नामाचार्य हरिदास ठाकूर पण होते. तर ह्यांना ना नामाचार्य ही पदवी स्वतः चैतन्य महाप्रभूंनी दिलेली. कारण ते रोज 3 लाख जप करायचे. हा, 3 लाख जप रोज करायचे. पण हे जन्माने मुस्लिम होते आणि तो तिथला गावातला काझी होता ना. मग आता हे बघा, कृष्णांचे भक्त हे जरा प्रसिद्धच असतात नेहमी. मग आता आपली संत चरित्र पण बघा तुम्ही कशी, त्यांना पण लोकांनी त्रास द्यायचं काही शिल्लक ठेवलं नाही, तसंच ह्यांना पण. मग तो गावातला काझी होता ना, तो फार त्याच्या पोटात दुखायला लागला, हा कसा एवढा प्रसिद्ध झाला, वेगवेगळे ज्ञानी लोक ह्याच्याशी चर्चा वगैरे करायला येतात आणि हा आमचा धर्म बुडवतोय. तर आहे ना, हा एका काय करतो, ही खूप छान असते, तिचं नाव विसरले मी, ही वेश्या असते ही आणि खूप देखणी असते. नाव विसरले मी, काय ते होतं बाबा. तर आहे ना, तिला जाऊन पैसे देतो आणि सांगतो की तू ह्या नामाचार्य हरिदास ठाकूरांकडे जा, संध्याकाळी जा, सकाळपर्यंत तिथं थांब आणि दुसऱ्या दिवशी पंचायत मध्ये येऊन सांग की ह्याच्या विरुद्ध तक्रार कर, ह्याने माझा फायदा घेतला म्हणून. ते हा म्हणते. मग ती जाते अशी संध्याकाळ करून आणि ती म्हणते की मला ना तुम्हाला मला तुम्हाला थोडं भेटायचंय. आता 3 लाख जप ते रोज करायचे, त्यात त्यांचे दिवसाचे 22 तास जवळजवळ निघून जायचे. मग ते म्हणाले असू दे, म्हणाले मी तुम्हाला भेटेन, खरं माझा जॉब पूर्ण होऊ दे. मग ही आपली थांबते, व्हरांड्यामध्ये थांबली असेल त्यांच्या, थांबते थांबते पूर्ण रात्र उलटून जाते, तरी यांचा जॉब काय थांबत असते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत येते, तेव्हा पण ते म्हणतात जरासा जॉब पूर्ण होऊ दे, मग मी तुमच्याशी बोलतो. असं सलग 3 दिवस येते. शेवटी तिसऱ्या दिवशी जेव्हा येते, ती जेव्हा पहाट होते तेव्हा चिडते आणि मनात ती खरं तर विचार पण करत असते. मग ते जेव्हा म्हणतात ना, आणि ह्या असल्या गोष्टी काय कोण दिवसा करत नसतं, मग ते पहाटे पहाटे सकाळ झाल्यावर ते बोलायला येतात ना, तेव्हा ती म्हणते की थांबा, म्हणते तुम्ही माझ्यासाठी पुरुष ताटकळत थांबतात, मी थांबत नाही कुठल्या पुरुषासाठी. मी सलग 3 दिवस तुमच्याकडे येते आणि असा कुठला आनंद आहे माझ्यापेक्षा वेगळा तुम्हाला मिळतोय की जे तुम्ही माझ्याकडे बघितलं पण नाही. मग नामाचार्य हरिदास ठाकूर सांगतात की त्यासाठी तुला हे तुझे जे जीवन आहे ना, हा मार्ग सोडावा लागेल. आणि मग ते तिला ना सांगतात की तू ही तुझी सगळी साधन म्हणजे ही अशी धन अशा प्रकारे जे मिळवलंय ते वाटून टाक मंदिरात वगैरे, वैष्णवांना, भक्तांना, आणि मग तू माझ्याकडे ये. आणि मग तिला तिचे ते सुंदर केस वगैरे कट करायला सांगतात आणि तिला सांगतात, मग ते तिला ज्ञान देतात आणि हरिनामाविषयी सांगतात आणि मग ती पण पुढे शुद्ध वैष्णवी बनते, बरे मोठी भक्त बनते. हा, तर अशी ही नामाचार्य हरिदास ठाकूरांची गोष्ट. तर संन्यासी म्हणजे तुम्ही हृदयातून संन्यास हवा आपला. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. ब्रह्मान् अद्य कर्माणि सङ्गत्वक्ता करोति लिप्तेन स पापेन पद्मपत्र हरे कृष्ण. जो मनुष्य आसक्तीशिवाय आपले कर्तव्य करतो, परमात्म्याला समर्पण समर्पण करतो, त्याच्यावर पाप कर्माचा प्रभाव पडत नाही, जसे कमळाच्या पानावर पाण्याचा स्पर्श होत नाही. हरे कृष्णा.
बघा हा, जो मनुष्य काय म्हंटलंय, तुम्ही कसं व्हायला पाहिजे, आत्ताच प्रभुपाद स्वामींचं उदाहरण सांगितलं ना, की आसक्ती शिवाय आपली कर्तव्य, मग तुम्ही जीवनाच्या कुठल्याही फेज मध्ये असा, हा, तर मुलांना सांगायचं, बाळ तू तुझ्या परीक्षेचा तयारी कर, तुझ्याकडून पूर्ण तयारी कर, एवढं करून जो रिझल्ट लागेल तो लागेल, त्याचा नाही विचार करायचा. मग कसं आहे, कारण ह्याच्यापेक्षा वेगळं तर आपण काय करू नाही ना शकत. हा, मग तुम्ही जीवनाच्या कुठल्याही फेज मध्ये आहात, आसक्तीशिवाय कर्तव्य करायची, आणि असं करताना ना बघा तुमचा परफॉर्मन्स जास्त सुधारतो. हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे गीता म्हणजे. ते असं नाहीये की कधी माझा संबंधच आला नाही. तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही आसक्तीशिवाय कर्तव्य म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, मी किड्स बॅच घ्यायची तेव्हा मुलांना सांगायची, बर्थडेला गिफ्ट दिलं तरी आपण अगदी लक्षात ठेवतो की मी ह्याला मित्राला काय दिलंय माझ्या, त्याने मला ते दिलं का परत, असं नाही. तुम्हाला वाटतंय ना एखाद्याला द्यावं, द्या आणि रिकामं व्हा. मग त्याने मला परत दिलं का ह्याचा नाही विचार करायचा, तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही दिलं. हा, त्यामुळे आपली कर्तव्य जी असतात ना ती आसक्तीशिवाय बघा, करू, मग त्याच्यावर पाप कर्मांचा प्रभाव पडत नाही. हा, जसं कमळ, कमळ कधी पण खाली चिखलच असतो जी, आणि त्याच्या मुळांमुळे वगैरे ते अशा जाळ्या जाळ्याच बनलेले असतात खाली, तरी पण कमळ कधी त्याच्यामध्ये नाही हे होत, ते वर येतं त्या चिखलातून आणि स्वतः किती सुंदर हसतं. आणि मुख्य म्हणजे त्या चिखलाचा अजिबात स्पर्श करून घेत नाही ते. आणि कृष्णांना तर किती आवडतं, थेट माणसं कृष्णांच्या चरणावर वाहतात त्याला. तर हा आहे जीवन जगण्याचा मार्ग. माताजी पुढची स्लाईड आहे. हा, हे ऍक्च्युली प्रभुपाद स्वामींचंच उदाहरण मी आता जे सांगते ना, तेच ते तिथेच दाखवलेलं. घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि तुम्ही बघाल ना ह्या संतांच्या जीवनात किती अप्स अँड डाऊन, बाप रे, आणि किती स्ट्रगल. त्या मानाने आपल्या जीवनात तेवढा नाहीये, त्यामुळे आपल्याला जॉब करायला म्हणा, घरातल्या कृष्णाला अन्न आदी अर्पण करून मग प्रसाद म्हणून ग्रहण करणे, गीता भागवताचं एक पान तरी रोज वाचणे, किंवा अशा ह्या युट्यूबवर आता आमचे सुद्धा क्लासेस असतातच, असं शिकणं, हे आपल्यासाठी तितकं अवघड नाहीये. हरे त्यांनी कृष्ण. तर काय काय केलं. हं? हा, हे वाचा माताजी. हरे हा पण कृष्ण. श्लोक लक्षात ठेवा हा. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनी चैव श्वापाके च पंडिता समदर्शनी. हरे कृष्णा. नम्र ऋषी, खऱ्या ज्ञानाने विद्वान आणि सौम्य ब्राह्मण, एक गाय, एक हत्ती, एक कुत्रा आणि कुत्राखाना बहिष्कृत समान दृष्टीने पाहतात. हरे कृष्णा. हे बघा, कसं आहे माहितीये, नम्र ह्या शब्दाचा अर्थ काय, तर आपण म्हणणार की नम्र म्हणजे कोण आहे, तर जो सगळ्यांना नमस्कार करतो, जो कोणाशी उंच आवाजात बोलत नाही, कितीही समोरचा बोलला तरी पूर्ण सहन करतो, असं आपण नम्र म्हणजे समजू. तर इथे खरा नम्रचा अर्थ दिलेला आहे. आणि ही नम्रता ज्ञानाने येते तुमच्यामध्ये. प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे की ज्ञान तुम्हाला नम्र बनवतं. जर का तुम्ही नम्र नसाल तर तुम्ही सगळ्या जगभराचं ज्ञान मिळवलं तरी त्याचा उपयोग नाही. खरं ज्ञान हे तुम्हाला नम्र बनवतं. आता इथे तो नम्रचा अर्थ समजलाय, त्यामुळे नम्र बनायसाठी आपल्याला आधी गीतेचा अभ्यास करावा लागणार. तर काय आहे बघा, की हा खरा ज्ञानी मनुष्य म्हणायचा की जो ना एक ब्राह्मण, एक कुत्रा, एक हत्ती, एक गाय, हा, आणि एक चांडाळ म्हणजे जो कुत्र्याचं मांस खातो तोच, ते लोक, हा, तर अशांना समदृष्टीने बघतो. आता काय आहे ह्यांच्यामध्ये सम सांगा. एक विद्वान ब्राह्मण, एक गाय, एक हत्ती, एक कुत्रा, एक चांडाळ, ह्याच्यामध्ये काय सम आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या जीवनाच्या योनींमध्ये आहेत, वेगवेगळे जीवन जगतायत. पण ना एक विद्वान असतो ना, म्हणजे एक नम्र माणूस, एक ज्ञानी कोणाला म्हणतात, एक ज्ञानी पुरुष, अ त्याला समान बघतात, तर ते त्यांच्यातला परमात्मा बघतात. ते वरचं शरीर बघतच नाहीत, ते चराचरामध्ये फक्त ही परमात्म्याची निर्मिती आणि परमात्मा स्वतः त्यांच्या हृदयामध्ये आहे, एवढंच बघतात.
आणि त्यामुळे कधीही कोणाचा अपमान वगैरे करत नाहीत. ह्याला म्हणायचं ज्ञानी, ह्याला म्हणायचं नम्र. हा 5.18वा श्लोक तुम्ही लक्षात ठेवा आणि आपण पण प्रयत्न करायला हवा की ही दृष्टी आपल्यामध्ये यायला हवी. मुलांना पण सांगा की स्त्री पुरुष असा पण भेदभाव करू नका. स्त्रिया ह्या माते समान बघा, पुरुष हे वडिलांसमान बघा. असं मदत करा कोणाला गरज असली तर. ही 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 सगळीच जण शेवटी प्रत्येकाच्या हृदयामध्ये कृष्ण आहेत हेच आपल्याला ह्या परमात्मा स्तरावर जेव्हा पोचतो तेव्हा आपण प्रत्येकाकडे ह्या दृष्टीने बघत असतो. हा, आणि ह्याला म्हणतात ज्ञानी. म्हणून आपण मंगलाचरणामध्ये हे करतो बघा प्रार्थना की ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. की गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो की माझे जे डोळे आहेत हे ज्ञानाच्या प्रकाशाने बघा, म्हणजे उघडू दे. हा, हा, घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्णा. ये ही स्पर्शजा भोग दुःखायो न एवते आद्यन्वंत कौंतेय न तेषु रमते बुध. हरे कृष्णा. एक बुद्धिमान व्यक्ती दुःखाच्या स्तोत्रामध्ये भाग घेत नाही. जे भौतिक इंद्रियांच्या संपर्कामुळे होते. हे कुंतीपुत्र, अशा सुखांना आरंभ आणि अंत असतो आणि त्यामुळे ज्ञानी मनुष्य त्यात आनंद मानत नाही. हरे कृष्णा. आता हे ना, हे सुख दुःखाच्या आपल्या जाणीवा आहेत ना, या इंद्रियांच्या संपर्कामुळे होतात. आत्ताच जसे ते ज्ञानी होते तशी जर का आपली जीवनाची दृष्टी असेल तर आपण आपल्या कर्तव्याच्या मार्गावर चालत राहतो. पण ते जर का तुम्ही इंद्रिय सुखांच्या मागे, मी मागे पण सांगितलेलं की हा एक तुम्ही अग्नी आहे, तो किती पण त्याच्यात हे टाकलात तरी तो आणि पेटत जाणार. एक इच्छा पूर्ण केली की दुसरी लगेच रेडी होते. तर की नाही हुशार असतात ना ते असे वागत नाहीत. पण जर का तुम्ही ह्या इंद्रिय सुखांच्या मागे, म्हणजे जीवनाचा रथ आठवला ना तुम्हाला, मनुष्य शरीराचा रथ, आपल्या बुद्धीने मनाला ताब्यात ठेवायचं आणि मन ताब्यात असलं की इंद्रिय ताब्यात राहतात. जर का ती तशी नसतील तर आता इथे थोडी उदाहरणं बघा. कसं आहे, हे बघा, लाईट वर ते किडे येतात पावसाळ्या सुरू व्हायच्या, म्हणजे मे संपतो आणि पाऊस यायच्या आधी मधल्या वेळात होतात बघा, किंवा दसऱ्याच्या आसपास पण येतात. ह्यांना फक्त एकच असतं की ते प्रकाशाकडे जायचंय, प्रकाशाकडे जायचंय. बरे लाईट कडे जातात. सकाळी बघाल तर कितीतरी पडलेले असतात, हे होऊन मरून पडलेले असतात. मग त्या प्रकाशाच्या ओढीने होतं काय, मृत्यूला सामोरे जातात. आता भुंगा कमळाच्या आत गेला की लवकर बाहेर पडत नाही. आता कमळ संध्याकाळी जेव्हा मिटतं तेव्हा भुंगा आत अडकतो आणि कधी कधी मरतो. तरी पण त्याला ती ओढ एवढी असते आतल्या त्या परागची की नाही, तो बाहेर पडतच नाही वेळेत. पुन्हा इकडे मासा दाखवला. ह्या माशाला आपण जे मासे धरतात तेव्हा बघा, त्याला आवडेल असं काहीतरी खाद्य पुढे लावतात त्या गळाला. मग मासा त्या खाण्याकडे अट्रॅक्ट होतो आणि गळाला अडकतो. किंवा हा कस्तुरी मृग पण आहे, तो धरताना पण तसंच असतं. त्याला सुगंध दाखवतात ह्याचा, म्हणजे हरिणीचा. इकडे हत्तीला पण तसं, एखादा हत्ती पकडायचा असला ना तर ते दुसऱ्या बाजूला हे ठेवतात, हत्तीणी ठेवतात. मग ती हत्तीण असते, तिच्या वासाने वगैरे ना, तिच्या सहवासासाठी हा हत्ती धावत येत असतो आणि मग तो खड्ड्यात पडतो. हा, तर जर का तुम्ही अनिर्बंध आणि अगदी फक्त अज्ञानात राहून जेव्हा आपण सत्व, रज आणि तम हे गुणांविषयी 14व्या अध्यायात शिकू ना तेव्हा बघू. जर का फक्त इंद्रिय तृप्तीच्या मागे राहिलात ना तर कृष्ण काय म्हणतात, अशा सुखांना आरंभ आणि अंत आहे. त्यामुळे ज्ञानी मनुष्य ह्यात आनंद मानत नाही. तुम्ही किती साड्या घेणार, किती आपण वॉटर बॉटल, वेगवेगळ्या सॅक, कंपास मुलांना घेऊन देणार. आपण आपल्या गरजा ओळखायला हव्यात. हा, माझी गरज काय आहे. हा, आणि जरा वेळ ही जी इंद्रिय, हे शरीर मिळाले हे भक्ती सेवेमध्ये पण जोडून घ्यायला पाहिजे. जरा उच्च आनंद, म्हणजे मी थोडस बागकाम करेल, मग अगदीच तुम्हाला कृष्णासाठी नाही काय करायचं तर थोडीशी घराची साफसफाई करा, आजूबाजूची साफसफाई करा, 4 झाडं लावा, पाणी घाला त्यांना. हे छोट्या छोट्या गोष्टी तरी करा. आणि त्याचा पण कसं, मी सगळ्याचा मालक आहे म्हणून नाही.
तर आपल्याला हे करायला आवड आहे, आनंद मिळतोय म्हणून करा, कृष्णांची सेवा म्हणून. ओके. घ्या माताजी. नाहीतर कसं आहे, ह्या सुखांना ना, भौतिक सुखांना आरंभ आणि अंत आहे. मग कसं असतं, हे रजगुणातली व्यक्तींची आहे हे ऍक्च्युली. जेव्हा तुम्ही कधी नशे, कधी जुगार, कधी स्त्री, हा अशाच्या मागे नुसतं आपलं सगळं डोकं त्यातच, की हे झालं आता मी ते करणार. ओके. मग ह्या सुखांना आरंभ आणि अंत आहे. ती चिरकाल टिकणारा आनंद नव्हे तो. तुम्ही थोड्या थोड्या तरी कृष्णांसाठी एखादी माळ जप करा, एखादं स्तोत्र म्हणा, हे करून बघा किती अद्भुत असा आनंद मिळतो. हं? घ्या माताची पुढची slide. हरे कृष्णा. भोक्तार्यज्ञपसा सर्वलोक महेश्वरम हृदय सर्वभूताना ज्ञात्वा मा शांतमृच्छति. हरे कृष्णा. सर्व यज्ञ आणि तपस यांचा अंतिम उद्देश सर्व ग्रह आणि देवतांचा परम स्वामी आणि सर्व प्राणीमात्रांचा कल्याण करता आणि हितचिंतक म्हणून मला ओळखून ऋषी भौतिक दुःखांच्या वेदनांपासून शांती प्राप्त करतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हे बघा, हा ह्याला 5.29. जसं आता आपण मगाशी बघितलं की ज्ञानी मनुष्य कोणाला म्हणायचं, खरा नम्रपणाचा अर्थ बघितला, तसं हा आहे शांती मंत्र. ह्याला लक्षात ठेवा. हा 5वा अध्याय 29वा श्लोक. तिथे काय म्हणतात, भोक्तारम यज्ञ तपसाम हा सर्व लोक महेश्वरम, म्हणजे हे सगळे कृष्णांना सांगितलंय. सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती उच्यति. तर तुम्ही कृष्णांना काय काय म्हणून ओळखायचंय बघा. सर्व यज्ञ आणि तपस्या यांचा अंतिम उद्देश, कारण यज्ञाचा अर्थच काय आहे, ते कोणतंही कर्म जे तुम्ही विष्णूंच्या आनंदासाठी करता, तो असतो यज्ञ. तपस्या पूर्ण होणार नाही तुम्ही ते कृष्णांना अर्पण केल्याशिवाय. त्यामुळे त्याचा अंतिम उद्देश काय आहे, कृष्णांचा आनंद. हा, आणि ते कोण आहे, भोक्तारम झाले, त्यामुळे ते यज्ञ तपसाम पण आहेत. हा, सर्व लोक महेश्वरम आहेत, म्हणजे इथे जे सर्व ग्रह गोल, म्हणजे फक्त ब्रह्मांडामध्येच म्हणाल तर आपण 7 नंबरला आहोत. आपल्या वर आणि खाली अशी मिळून 14 लोक आहेत. ह्या सगळ्या लोकांचे स्वामी म्हणजे सगळे इथं आता कळतं बघा, सर्व लोक महेश्वरम म्हणजे फक्त पृथ्वीचेच मनुष्यांचेच स्वामी नाही येते, तर इथे जी 14 लोक आहेत त्या सगळ्यांचे सर्व लोक महेश्वरम. हा, ईश्वरांचे पण, देवतांचे पण देवता आणि सर्व लोकांचे पण देवता कोण आहेत, म्हणजे मुख्य कोण आहेत, तर कृष्ण आहेत. हा, सुहृदम सर्व भूतानाम. कृष्ण कोण आहे, सुहृदम सर्व भूतानाम, हाही शब्द लक्षात ठेवायचा. भोक्तारम यज्ञ तपसाम पण लक्षात ठेवा, सर्व लोक महेश्वरम पण लक्षात ठेवा, आणि ते सुहृदम सर्व भूतानाम आहेत. आता म्हणजे सुहृदम म्हणजे काय, त्यांना सगळ्यांचे कल्याण करणारे आहेत ते. सगळ्यांचे, असं नाही की फक्त मनुष्यांचं करणारे कल्याण. सुहृदम सर्व भूतानाम म्हणजे सर्वांचे कल्याण करणारे आहेत. मग त्यामुळे प्राण्यांशी वगैरे आपण कसं वागतो तेव्हा लक्षात ठेवा की फक्त आपल्यावरच कृष्णांचं प्रेम नाहीये, तर प्राण्यांवर, ह्या झाडांवर, ह्या पृथ्वी, ही सृष्टी, ह्या सगळ्यावर पण कृष्णांचं प्रेम आहे. ते सर्वोदम सर्वांचेच कल्याण करणारे आहेत. हा, आणि हे असं अशा स्वरूपात जेव्हा आपण कृष्णांना ओळखतो ना, हा, तो भौतिक दुःखाच्या वेदनांपासून शांती प्राप्त करतो. जेव्हा कृष्णांना तुम्ही ह्या स्वरूपामध्ये ओळखता, आणि फक्त ओळखायचं नसतं तर तुम्ही ते मानता पण, तुमच्या जीवनामध्ये नम्रपणा आहे तुमच्यामध्ये, तुम्ही ते ओळखलंय पण आणि हृदयामधून तुम्ही तसं मानताय पण, तेव्हा ना आपण ह्या भौतिक दुःखांच्या वेदनांपासून शांती प्राप्त करतो. मग आता कसं आहे बघा, इथे आपण जीवनात मूळ बघायला गेलात तर शांतीच तर शोधत असतो. आता तर कलियुग आहे, त्यामुळे बरेच जण आतून कुठे ना कुठे शांतीच्याच शोधात आहेत. हा, तर ती शांती तुम्हाला कृष्णांना शरण गेलात तर ऑटोमॅटिक भेटणार आहे. हा, त्यांनीच सांगितलंय. आणि इथे भौतिक जीवन
दुःखांची वेदनांपासून म्हणजे बघा, आता मी तुम्हाला सांगितलेलं ना, 3 ताप असतात आपल्याला. आधी दैविक, जे देवी देवता म्हणजे पूर आला, खूप पाऊस पडला, वादळ आलं, असे म्हणजे दुष्काळ पडला, असे जे देवी देवतांमुळे, किंवा आधी दैविक झाले, आधी भौतिक, हा आधी भौतिक आणि आधी आध्यात्मिक. मग आधी भौतिक काय, आजूबाजूच्या मनुष्यांमुळे, कीटकांमुळे, व्हायरसेसमुळे वगैरे अशांमुळे जे येतं ते सगळं आधी भौतिक असतं. आणि मग आधी आध्यात्मिक, जे तुमच्या मनामुळे आणि तुमच्या कर्मांमुळे, म्हणजे तुमच्या मनामुळे, तुमच्या स्वतःमुळेच होतं. तुम्हीच कुठेतरी जाऊन पडता, पाय फ्रॅक्चर होतो, किंवा तुमचं मनच खूप काहीतरी अनस्टेबल होतं वगैरे. हे आपल्याला जे होतात हे आधी भौतिक, हे 3 ताप असतात. तर ह्या अशा सगळेच, आणि पण हे जे 3 ताप, पुन्हा जन्म मृत्यू जरा व्याधी, ह्या अशा सगळ्याच वेदनांपासून आपण शांती प्राप्त करू शकतो जेव्हा आपण कृष्णांशी जोडून घेतो. हा त्यामुळे हा शांती मंत्र आहे. आणि लक्षात ठेवा, आता ते भोक्तारम म्हणाल ना, तर आता तुम्ही पुन्हा म्हणाल की भोक्तारम आहेत ते, तर ते का सगळ्याचे भोक्ता आहेत? नाही बाबा, मी माझा भोगताय, सगळं मी माझ्यासाठी करतो असं नाही करत आपण. तर एखादा मनुष्य पैसे का कमावतो, तर तो म्हणेल मी माझं कुटुंब चालवायला, हा इथे जीवन जगायचंय तर पैसे गरजेचे आहेत. मग गृहिणी असेल, जेवण बनवते, तर ती स्वतःचा विचार करत नसते, सगळ्यांनाच आवडेल असं जेवणाचं मेनू बनवते. एखादाच कंपनीला मॅनेजर वगैरे, ते खूप काम करतात, तर ते कशाला, कंपनीचा पुढं न्यायला, म्हणजे ज्याची कंपनी आहे तो आनंदी राहील. असं आपण प्रत्येक जणच दुसऱ्यालाच तृप्त करायसाठी हे करत असतो काम. तर इथे पण हे लक्षात ठेवायचं ह्या, की ह्या सगळ्याचे मेन कोण आहेत, कृष्ण आहेत. हे आपण त्यांच्या आनंदासाठी करायला शिकायला हवं. हम्म. कारण हे बाकीचे सगळे कधी ना कधीतरी म्हणजे बरेचदा असंतुष्टच असतात आपल्याकडून. पण जेव्हा आपण कृष्णांशी जोडून घेतो, तेव्हा आपल्याला शांती प्राप्त होते. त्यामुळे ते हा श्लोक लक्षात ठेवा, आणि हे म्हणून कृष्णांना हे करा, की तुम्ही इथे भौतिक जगात कितीही कोणासाठी धावाधाव केलात वगैरे, तरी कृष्णांसाठी थोडी केअर कराल तर ते खूप तेवढंच प्रेम तरी देतील. हा त्यामुळे ते भोक्तारम आहेत, यज्ञ तपसाम आहेत, सर्व लोक महेश्वरम, सुहृदम सर्व भूतानाम, एवढं तुम्ही जाणलं पाहिजे. तर आपल्याला या भौतिक जीवनातल्या दुःखांपासून आपोआपच शांती प्राप्त होते. त्यामुळे तुम्हाला गुरूंकडे, प्रभुपाद स्वामी म्हणा, किंवा आपले संत चरित्र वाचाल, त्यांची वाणी वाचाल, तर तुम्हाला थोडी शांती वाटते, कारण त्यांनी हे जीवनात जाणलेलं आणि कृष्णांशी जोडून घेतलं होतं. ठीक. हम्म. हा माताजी, झाली आहे आपला आजचा झाला अशा. बघा, बघू स्लाइड आहेत का? हे आपण आज बघितलं बघा, की की संन्यास श्रेष्ठ की कर्मयोग. कृष्णाने काय सांगितलं, दोन्ही तुम्ही हे करू शकतोस अर्जुना तू, पण भक्ती सेवा ही जास्त श्रेष्ठ आहे. हा, मग काय सांगितलं, नृग महाराजांची गोष्ट बघितली, की कर्म आपण बंधनातून मुक्त राहण्यासाठी करायची. म्हणजे कर्तव्य, त्यांचा द्वेष न करता आपल्या कर्तव्याच्या मार्गावर चालायचं, कृष्णांना त्याची फळं अर्पण करून निष्काम कर्म करायला शिकायचं. निष्काम कर्म पण नाही, कर्मयोग म्हणजे कृष्णांशी, कृष्ण भावना भावित कर्म, की हे कृष्ण आहे, तूच सारं दिलंयस, तुला अर्पण आहे असं. आणि ज्ञात म्हणजे शांती मंत्र शिकलो, की भगवंतांना आपण जाणलो तर आपोआप ह्या भौतिक जीवनामध्ये आपल्याला शांती प्राप्त होऊ शकते. ओके. झालाय आपला आजचा अध्याय. तुम्हाला काही शंका असेल तर विचार. मग आता जी रेकॉर्डिंग स्टॉप कर. तुम्हाला कोणाला शंका असली तर विचारा.